नमस्कार मित्रांनो, प्रतिमा मराठीवर तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. आज देखील भाग 24 मध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. हे प्रश्न मागील परीक्षेतील असणार आहेत. तुम्हाला आयडिया येऊन जाईल की नेमके परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. कोणीही व्हिडिओ स्किप करू नका, कारण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. तुम्हाला 1000 प्रश्नांचा महासराव या ठिकाणी पूर्ण होताना दिसत आहे. याच्यानंतर बघा, तुम्ही 30 पैकी 30 गुण मिळवण्यासाठी ही सिरीज तुम्हाला अत्यंत महत्त्वाची असणार आहे. पहिला प्रश्न बघा यातला, प्रायोगिक पद्धतीत कोणते साधन वापरले जाते? पर्याय दिलेले आहेत: मानसिक साधने, तांत्रिक साधने, बाह्य साधने आणि चौथं दिलेलं आहे नियंत्रित वातावरण. तर या ठिकाणी प्रायोगिक पद्धतीची साधने जे आहेत ते विचारलेले आहे. याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4, नियंत्रित वातावरण. पुढचा प्रश्न बघा, आत्मनिरीक्षण म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत: बाह्य अनुभवांचे निरीक्षण, दुसऱ्याच्या अनुभवांचे निरीक्षण, अंतर्गत अनुभवांचे निरीक्षण, दृश्य घटकांचे निरीक्षण. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अंतर्गत अनुभवांचे निरीक्षण. याला म्हणायचं आहे आत्मनिरीक्षण. येतं सर्वांच्या लक्षात? बघा, आत्मनिरीक्षण म्हणजे त्या शब्दाची जर फोड केली तर लक्षात येतं की आत्म म्हणजे स्वतःचे, निरीक्षण म्हणजे पाहणे किंवा अभ्यास करणे. जेव्हा व्यक्ती स्वतःच्या मनातील भावना, विचार, सुख दुःख किंवा अंतर्गत अनुभवांचं शांतपणे स्वतःच निरीक्षण करत असतं, तेव्हा त्याला आपण आत्मनिरीक्षण असं म्हणतो. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक पद्धतीत मुख्य घटक कोणता असतो? पर्याय दिलेले आहेत: बदलता घटक, स्वानुभव, नैसर्गिक वातावरण, प्रयोगपूर्व चाचणी. तर याचं अचूक उत्तर आहे बदलता घटक. मित्रांनो लक्षात घ्या, मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा मुख्य गाभा म्हणजे व्हेरिएबल्स, जे चल असतं किंवा बदलते घटक, हे महत्वाचे आहेत, मुख्य गाभा आहेत. कोणत्याही प्रयोगात आपण एका घटकात मुद्दाम बदल करत असतो, याला स्वतंत्र चल म्हणतात किंवा इंडिपेंडंट व्हेरिएबल असं म्हणतात. आणि त्या बदलाचा दुसऱ्या घटकावर काय परिणाम होतो, या ज्याच्यावर परिणाम होतो त्याला डिपेंडंट व्हेरिएबल, म्हणजे ते आपण काय परिणाम होतो तो मोजत असतो. उदाहरणामध्ये अभ्यासाच्या वेळेत बदल केल्यास गुणांवर काय परिणाम होतो. त्यामुळे या बदलत्या घटकांविषयी कोणताही प्रयोग पूर्णच होऊ शकत नसतो. त्यामुळे बदलता जो घटक आहे तो प्रायोगिक पद्धतीत मुख्य घटक असतो. चला पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक पद्धतीत निष्कर्ष कोणत्या प्रकारे काढले जातात किंवा काढला जातो? बघा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत: स्वानुभवावरून, व्यक्ती सापेक्ष नोंदीवरून, तुलनात्मक अभ्यासातून आणि चौथं दिलंय तांत्रिक साधनांनी. प्रायोगिक पद्धती आहे त्याच्यामध्ये काढले जाणारे निष्कर्ष जे आहेत ते कोणत्या प्रकारे काढले जातात असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तुलनात्मक अभ्यासातून. मानसशास्त्रीय प्रयोगामध्ये आपण आधी याच्या अगोदर पाहिल्याप्रमाणे मुख्यत्वे काय असतात, 2 गट असतात. एक काय असतो, प्रायोगिक गट, म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केला जातो, आणि दुसरा असतो नियंत्रित गट, म्हणजे ज्याच्यावर प्रयोग होत नाही. प्रयोगाच्या शेवटी आपण केलेल्या बदलाचा नेमका काय परिणाम झाला हे समजण्यासाठी या दोन्ही गटांच्या नोंदीची एकमेकांशी तुलना केली जाते, कंपॅरिझन केलं जातं. तसेच प्रयोगाच्या आधीची स्थिती आणि नंतरची स्थिती यांची तुलना होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, या ठिकाणी बघा, म्हणजे म्हणजे व्यक्ती सापेक्षता नोंदी प्रयोगात चालत नसतात, हे लक्षात ठेवा. तुलनात्मक अभ्यास जे आहे ते या ठिकाणी याचं काय आहे, या प्रकारचे निष्कर्ष काढले जातात. चला पुढचा प्रश्न, प्रायोगिक पद्धतीचे एक तोटे कोणता आहे? प्रायोगिक पद्धतीचा एक तोटा कोणता आहे असं म्हणायचं होतं. बघा, स्वानुभवांवर आधारित, खर्चिक आणि वेळखाऊ, तांत्रिक साधने आवश्यक, नैसर्गिक वर्तनाचे निरीक्षण. मित्रांनो याचं अचूक उत्तर आहे खर्चिक आणि वेळखाऊ. चला पुढचा प्रश्न बघा, प्रायोगिक पद्धतीत प्रयोग करता कसा असावा? पर्याय दिलेत: सामान्य, तज्ञ, नवशिक्या, अनुभव नसलेला. तर प्रायोगिक पद्धतीत प्रयोग करता जो असतो तो
तज्ज्ञ असला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. आत्मनिरीक्षण पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत. शारीरिक क्रियांचे निरीक्षण, खर्चिक साधने आवश्यक असणे, कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसणे आणि चौथा दिलेला आहे प्रत्यक्ष वर्तनाचे निरीक्षण. काय विचारलंय लक्षात घ्या. आत्मनिरीक्षण पद्धतीचा मुख्य फायदा विचारलेला आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. कोणत्याही साहित्याची आवश्यकता नसणे ही जी आहे हे मुख्य फायदा आहे. आत्मनिरीक्षण म्हणजे काय याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी कोणती प्रयोगशाळा लागत नाही, कॅमेरा लागत नाही, महागड्या उपकरणांची गरज नसते, बिलकुल कुठल्याही साधनांची त्या ठिकाणी गरज नसते किंवा कुठलंही बाह्य साहित्य आपल्याला तिथं वापरायची आवश्यकता नसते. आलं लक्षात? चला पुढचा प्रश्न बघा. आत्मनिरीक्षण पद्धतीच्या वापरात कोणता दोष असू शकतो? इतर व्यक्तींवर प्रयोग करणे सोपे, अनुभव व्यक्तिसापेक्ष असणे, बाह्य निरीक्षणासाठी आवश्यक सार्वजनिक अनुभव गोळा करणे. मित्रांनो, आत्मनिरीक्षण पद्धतीच्या वापरात कोणता दोष असू शकतो असं विचारलेलं आहे आणि याचं अचूक उत्तर आहे अनुभव व्यक्तिसापेक्ष असणे. आता व्यक्तिसापेक्ष म्हणजे काय हे जर तुम्हाला समजलं तर त्यावेळेस हा प्रश्न व्यवस्थित सुटतो. बघा, आत्मनिरीक्षण म्हणजे स्वतःच्या मनातील भावनांचे वर्णन करणे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं, समजा 2 मुलांना सारखाच मार लागला तर एक म्हणेल मला खूप जास्त दुखतंय आणि दुसरा काय म्हणेल मला थोडंच दुखतंय. प्रत्येकाचा अनुभव आणि तो सांगण्याची जी पद्धत आहे ती पूर्ण वेगळी असते. म्हणजेच आत्मनिरीक्षणातून मिळणारी माहिती ही एकाच व्यक्तीपुरती मर्यादित आणि व्यक्तिसापेक्ष असते. ती माहिती दुसऱ्या कोणालाही डोळ्यांनी पाहता येत नाही, मोजता येत नाही किंवा पडताळून पाहता येत नाही. आलं लक्षात? म्हणजे व्यक्तिसापेक्ष ती माहिती असते. चला, सब्जेक्टिव्ह असते, ऑब्जेक्टिव्ह नसते. पुढचा प्रश्न. बाह्य निरीक्षण म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचे निरीक्षण, व्यक्तिसापेक्ष अनुभवांचे निरीक्षण, अंतर्मुख होऊन अनुभव घेणे आणि चौथं दिलेलं आहे प्रयोगशाळेत प्रयोग करणे. याचं अचूक उत्तर आहे नैसर्गिक वातावरणात व्यक्तीचे निरीक्षण. हे बाह्य निरीक्षणाबद्दल सांगितलेलं आहे. चला आपण बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगतो बाह्य निरीक्षण म्हणजे स्वतःच्या मनाबाहेर डोकावून दुसऱ्या व्यक्तीचे किंवा प्राण्यांचे त्यांच्या सभोवतालचे किंवा नैसर्गिक वातावरणात उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करणे याला बाह्य निरीक्षण म्हणतात. पुढचा प्रश्न. बाह्य निरीक्षणात कोणता घटक महत्वाचा असतो? पर्याय दिलेले आहेत. नोंदी करण्याचे ज्ञान, व्यक्तीच्या अंतर्गत भावना, तांत्रिक साधने, मानसिक विचार. मित्रांनो, लक्षात घ्या, बाह्य निरीक्षण म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या बाह्य वर्तनाचे उघड्या डोळ्यांनी निरीक्षण करणे. ही गोष्ट लक्षात ठेवा. येतं लक्षात? याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 नोंदी करण्याचे ज्ञान. हे जे आहे हा घटक अत्यंत महत्वाचा असतो. आला लक्षात? बघा पुढचा प्रश्न. बाह्य निरीक्षणाच्या प्रक्रियेत कोणती गोष्ट करणे चुकते? पर्याय दिलेत. नोंदी वेळेवर करणे, स्वतःच्या भावना नोंदवणे, प्रत्येक कृतीचे निरीक्षण, अनुभव गोळा करणे. या ठिकाणी तुम्हाला उत्तर लगेच क्लिक झालेलं असेल. बाह्य निरीक्षणाच्या प्रक्रियेमध्ये चूक काय असू शकते? तर आहे पर्याय क्रमांक 2 स्वतःच्या भावना नोंदवणे. म्हणजे एखाद्याचं निरीक्षण करत असताना आपल्या भावना त्या ठिकाणी नोंदवणे हे सरळ सरळ चुकीचं आहे. यामुळे काय होतं की जो रिझल्ट आहे तो रिझल्ट चुकीचा येऊ शकतो. चला पुढचा प्रश्न. बाह्य निरीक्षण पद्धतीच्या कोणत्या प्रकारात निरीक्षक स्वतः सहभागी होत असतो? आता बघा, या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. नैसर्गिक निरीक्षण, सहनिरीक्षण, प्रयोगशाळा निरीक्षण, नियंत्रित निरीक्षण. याचं अचूक उत्तर आहे सहनिरीक्षण. आता हे सहनिरीक्षण म्हणजे काय बघा, बाह्य निरीक्षणाचे मुख्य प्रकार पडत असतात. त्यातले सहनिरीक्षण हा असा प्रकार आहे ज्यात निरीक्षक नुसता लांबून बघत म्हणजे उभा राहत नाही, तर तो ज्या गटाचे निरीक्षण करायचे आहे त्या गटात स्वतः एक सदस्य म्हणून सहभागी होत असतो. येते लक्षात? बघा पुढचा प्रश्न.
व्यक्ती अभ्यास पद्धतीबद्दल खालील दिलेल्या विधानातून कोणते विधान योग्य आहे? 2016 साली प्रश्न विचारलेला आहे. व्यक्तीच्या भविष्य काळातील वर्तनाचा अभ्यास केला जातो. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. या पद्धतीच्या रेखांश उपागमामध्ये समान वयोगटाच्या अनेक मुलांचा अभ्यास केला जातो. आणि चौथा पर्याय, या पद्धतीच्या अक्षांश उपागमामध्ये व्यक्तीच्या जन्मापासून वर्तन अभ्यासले जाते. मित्रांनो, याचं अचूक उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ही पद्धती व्यक्तीच्या अपसामान्य वर्तनाच्या अभ्यासासाठी वापरली जाते. बघा, अपसामान्य म्हणजे कसं बघा, व्यक्ती अभ्यास पद्धती आहे ना, ही प्रामुख्याने अशा व्यक्ती किंवा विद्यार्थ्यांसाठी वापरली जाते ज्यांचे वर्तन समस्यात्मक किंवा अपसामान्य म्हणजेच ॲबनॉर्मल. लक्षात आलं? अपसामान्य म्हणजे ॲबनॉर्मल असते. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर वर्गात अचानक चोरी करणारा, खूप रागावणारा किंवा एकदम अबोल झालेला विद्यार्थी. या पद्धतीत त्या व्यक्तीच्या भूतकाळाचा, कौटुंबिक पार्श्वभूमीचा आणि मित्रांचा सखोल अभ्यास करून त्या असामान्य वर्तनाचे मूळ कारण शोधले जाते आणि त्यावर उपाययोजना केली जात असते. चला पुढचा प्रश्न पाहूया. मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? तुम्ही वाचताना सत्य आहे म्हणून वाचता आणि उत्तर चुकतं. लक्षात घ्या, विधान असत्य आहे. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पेपर कसा सोडवायचा आहे आणि तुम्हाला नेमकं काय स्ट्रॅटेजी करायची असेल. म्हणजे ज्यांनी पाहिला नाही त्यांनी आपण आपल्या लिस्टमध्ये जाऊन तो पाहू शकता. बघा, पर्याय दिलेले आहेत. या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. मनुष्याला भावना लपविता येतात, त्यामुळे निष्कर्षांवर परिणाम होतो. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा आहे तिची वृत्ती प्रयोगाला अनुकूल नसेल तर भलतेच परिणाम आढळून येऊ शकतात. आणि चौथं आहे, काही समस्यांच्या बाबतीत प्रयोग करता येत नाहीत. तर असत्य विधान विचारलेलं आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 हे याचं अचूक उत्तर आहे. या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. चला पुढचा प्रश्न बघा. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही, ते खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? पर्याय दिलेले आहेत. पर्यंक पद्धती, सांख्यिकी पद्धती, प्रायोगिक पद्धती आणि वैकल्पिक पद्धती. मित्रांनो, 2025चा प्रश्न आहे. थोडंसं क्लिष्ट भाषा आहे. ठीक आहे, बघा, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पर्यंक पद्धती. तर मित्रांनो, आता हे पर्यंक या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, की आरामुखी किंवा पलंग. मानसशास्त्रात पर्यंक पद्धती जी आहे ती अशी पद्धती असते जिथे अभ्यासक फक्त आराम खुर्चीत बसून स्वतःच्या आयुष्यातील वैयक्तिक आणि सामाजिक अनुभवांवरून विचार करतात आणि काही तर्क किंवा अनुमान काढत असतात. आलं लक्षात? चला, या ठिकाणी आपले हे आजच्या भागातील प्रश्न संपलेले आहेत. याच्या नंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन वर आधारित असणार आहे, जो 2026 मधील टीईटी साठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला या लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तसा सराव आजपर्यंत या कुठल्याही क्लासेसवाल्यांनी घेतला नाही आणि घेणार नाहीतही हे सांगतो. कारण तसे क्वेश्चन हे बदलत्या पॅटर्ननुसार आपल्याला पेपरमध्ये दिसणार आहेत. आणि 100% सांगतो, तुम्ही जर आपल्या व्हिडिओमध्ये त्याचा सराव नाही केला तर ते प्रश्न चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळं आपल्या या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. थांबू या ठिकाणी. धन्यवाद.